आणि जयकार करताना समर्पणा तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. आम्ही पाहतो की ख्रिसमसची चालू लागलेली आहे, नाता जवळलेला आहे. आम्ही पाहतो 21 तारखेपासून आम्ही सर्वजण परमेश्वराच्या ख्रिसमससाठी प्रभूच्या जन्माकरता आणि आपण आपल्या तयारीला लागणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ख्रिसमस साजरा करण्याच्या अगोदर आमचं जीवन प्रभूला समर्पित पाहिजे. ख्रिसमस साजरा करण्याच्या अगोदर परमेश्वराची उपस्थिती आमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि जेव्हा प्रभू आमच्यामध्ये आहे त्याच वेळेस आम्ही खऱ्या अर्थाने ख्रिसमस साजरा करू शकतो. आणि मग प्रभूला धन्यवाद स्तुती आराधना करत असताना आज आम्ही पाहतो की परमेश्वराची कृपा आज या पृथ्वीवर झाली. परमेश्वराची दया आज तुमच्याकडे माझ्यावर झालेली आहे. आम्ही गीत गायलेलं आहे आणि गीतामध्ये आपण ऐकलं काय, गीतामध्ये ऐकलेलं आहे की सबसे बडा सितारा यीशु मसीह. आज आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती आणि आराधना करत असताना आज परमेश्वराकडे पाहणं, त्याच्याकडे आमचं लक्ष लावणं, वरील गोष्टीकडे लक्ष लावणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग प्रभूचा गौरव करत असताना आम्ही पाहतो प्रभूचा जन्म आम्ही साजरा करणार आहे. 25 तारखेला 25 डिसेंबरला आम्ही प्रभूचा जन्म, ख्रिस्ताचा जन्म, येशूचा जन्म आम्ही साजरा करणार. परंतु साजरा करण्याच्या अगोदर आमच्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे, आमच्यामध्ये येशू दिसला पाहिजे, आमच्यामध्ये येशूचं सहाय्य, येशूचं सामर्थ्य, येशूची कृपा आमच्यामध्ये दिसली पाहिजे. कारण प्रभूचं वचन सांगतं, तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की तुमचे सत्कृत्य पाहून लोकांनी देवाचं गौरव केलं पाहिजे. हालेलुया. आमचा प्रकाश लोकांपुढे पडायला पाहिजे. आमचा जो प्रकाश आहे लोकांपुढे पडायला पाहिजे. प्रकाश पडणं याचा अर्थ काय की आमचे जे गुण आहे, आमचं जे वागणं आहे, आमचं उठणं आहे, आमचं बसणं आहे हे लोकांनी पाहायला पाहिजे. हालेलुया. आणि प्रत्येकाच्या पत्रामध्ये एवढा सांगतो, तुम्ही काय आहात? पत्र आहात. तुम्ही काय आहे? देवाचे पत्र आहात. लोक तुम्हाला वाचणार. हालेलुया. आज मी देवाचा गौरव करत असताना ख्रिसमस आपण कोणत्या प्रकारे साजरा केला पाहिजे आणि कसा साजरा केला पाहिजे, बायबलमध्ये सांगतं. देवाच्या वचनाने वाचत असताना आम्हाला समजून येतंय. प्रभूच्या वचनाकडे आम्ही पाहत असताना मत्तई सुवर्तमान याचा 2रा अध्याय वाचत असताना त्यामध्ये आम्ही पाहतो की जे ज्ञानी लोक होते, जे ज्ञानी लोक होते, जे खगोलशास्त्राचा विज्ञानी होते, त्या लोकांनी आकाशाकडे पाहिलं आणि त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा तारा त्यांना दिसलेला आहे. एक वेगळ्या प्रकारचा तारा त्यांनी पाहिला आणि तो तारा जो आहे तो दर्शित होता कोणतरी राजा जन्मास येणार, कोणता तरी राजा जन्मास येणार आहे. त्या ताऱ्यामधून ते खगोलशास्त्र होते. आम्ही जे ज्ञानी लोक म्हणतो, सायंटिस्ट म्हणतो, त्यावेळेस त्यांना खगोलशास्त्राचं ज्ञान होतं. अंतराळामध्ये जे घडत होते, जे तारे होते, त्याच्यामध्ये अभ्यास करत, त्याच्यामध्ये ते सांगत होते. कारण तो तारा पाहिला आणि तारा पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की कोणतरी मोठा जन्मास येणार आहे आणि त्याला पाहण्याकरता ते निघालेले. लक्ष द्या. आम्ही पाहतो मत्तई सुवर्तमान 2रा अध्याय वाचत असताना 1 वचनापासून वाचत असताना कोणीतरी जन्मास येणार आहे. असं हेरोदाच्या काळात यहुद्यातील बेथलेहम ते पूर्वेकडून निघालेले आहेत आणि बेथलेहम या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी म्हणत आहे यहुद्याचा राजा जो जन्मला आहे तो मोठा आहे. त्या ताऱ्याहून त्यांनी ओळखलं की कोणीतरी मोठा जन्मास आलेला आहे. हालेलुया. आज आम्ही प्रभूला ते पाहण्याकरता या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. ते प्रभूला पाहण्याकरता, राजाला पाहण्याकरता, प्रवेश
क्रिसमस आम्हाला साजरा करायचा आहे, नाताळ आम्हाला साजरा करायचा आहे. आमची इच्छा असली पाहिजे येशूला पाहण्याची. आमची इच्छा असली पाहिजे येशू कोण आहे पाहण्यासाठी. बायबलमध्ये पुष्कळ असे उदाहरण आहे की येशू कोण आहे हे पाहण्यासाठी निघालेले आहेत. हालेलुया. आणि मग देवाचं सांगतं परमेश्वर दर्शन कुणाला देतो, कोणते लोक प्रभूला पाहतात. बायबल सांगतं जर आपण वचन वाचत असताना आम्हाला समजून येतंय, नीतिसूत्रे वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं. प्रभूचं वचन आपण वाचतो मत्तई सुवर्तमान समाचार, मत्तई सुवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 8वे वचन. कोणते लोक त्याला पाहू शकतात. बघा, ज्ञानी आहेत ते लोक कसे ज्ञानी आहेत. देवाचं वचन बायबल सांगतं कुणी ज्ञानाने मुलाय काय त्यांनी देवाचं मानावं, म्हणजे परमेश्वर त्याला ज्ञान देणारा देव. हालेलुया. ही देवाची कृपा, देवाचं सामर्थ्य. मग बायबल सांगतं या ठिकाणी आम्ही वचन वाचत असताना प्रभूला तर आम्हाला पाहायचं आहे, मग आम्ही पाहत असताना आमचं जीवन कसं असायला पाहिजे. मग ते सुवर्तमान 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये काय म्हणते पहा. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील. आमेन. हालेलुया. आता जे अंतःकरणाचे शुद्ध, अंतःकरणाचे शुद्ध म्हणजे काय, हृदयाने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं. हालेलुया. परमेश्वराचं वचन बायबल सांगतं, दाविदाला म्हणतो हे देवा मला शुद्ध कर म्हणजे मी शुद्ध होईल. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळं, प्रभू येशूच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रभूने तारण दिलेलं आहे. त्या तारणाच्या द्वारे आमचं अंतःकरण प्रभूने शुद्ध केलं. हालेलुया. बायबल सांगतं मनुष्याचं हृदय, मनुष्याचं अंतःकरण हे कसं आहे, असाध्य रोगाने जडलेलं आहे. त्याचा भेद कुणास कळेल का, कुणाला कळत नाही, परंतु त्याचा भेद घेणारं देवाचं वचन आहे. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वराचं वचन कसं आहे, सजीव आहे, त्याच्यामध्ये प्राण आहे, जीव आहे. ते शरीर, जीव, आत्मा साधे मध्ये आर पार भेदून जाऊन कशाचा भेद घेणार आहे. आज आमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, मनामध्ये काय चाललेलं आहे, याचं जीवन, याचं परीक्षण असं देवाचं वचन आहे. आणि बायबल सांगतं देवाचं वचन काय आहे. आम्ही पाहतो योहान सुवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून वाचत असताना काय देवाचं वचन म्हणजे कोण. बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता, तोच शब्द देही झाला आणि त्याने कुमारीच्या मरियेच्या उदरी जन्मास. हालेलुया. ही देवाची कृपा आहे. आणि मग देवाचं वचन बायबल सांगतं मनुष्यामध्ये त्याची वस्ती आहे. आमच्याकडे त्याची वस्ती असली पाहिजे. आमचं अंतःकरण प्रभूला कसं पाहिजे. या ठिकाणी बायबल सांगतं हे अंतःकरणाचे शुद्ध, तेच लोक प्रभूचा पाहू शकतात, तेच लोक प्रभूच्या जवळ येऊ शकतात, तेच लोक प्रभूच्या मंदिरात येऊ शकतात, तेच लोक प्रभूच्या कार्यामध्ये आपलं जीवन समर्पित करू शकतात, तेच लोक परमेश्वराच्या प्रत्येक कार्याला आपलं जीवन समर्पित करून प्रभूच्या सेवेकरता उभारणारे लोक तेच अंतःकरणाचे शुद्ध असणारे लोक. बायबल सांगते या ठिकाणी जे अंतःकरणाचे शुद्ध साधे लोक पाहण्यासाठी आमचं मन तयार असलं पाहिजे, आमचं अंतःकरण तयार असलं पाहिजे. बायबल सांगतं जर आम्ही वचन वाचत असताना प्रभूच्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. अनुकृष वर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये पाहत असताना एक मनुष्य आहे, जगात आहे, त्याच आहे, परंतु त्याची इच्छा झाली, रात्रीचा सगळा लोक बेचैन झालेला आहे, कधी सकाळ होईल आणि मी प्रभूला कधी पाहिजे, येशूला कधी पाहिजे, त्याचं मन तयार झालेलं आहे. आज आम्हाला ख्रिसमस साजरा करायचा आहे, आमचं अंतःकरण तयार असलं पाहिजे, आमचं हृदय परमेश्वराला समर्पित असलं पाहिजे. बायबल सांगतं या ठिकाणी अनुकृष वर्तमान 19वा अध्याय 3रा वचन वाचत असताना काय म्हणते पहा. येशू कोण आहे हे पाहण्याचा येशू कोण आहे. आमच्या जीवनामध्ये जर येशू कोण आहे असा जर प्रश्न आला, मग
शोध केला पाहिजे. बायबल सांगतं जो त्याचा झटून शोध करतो परमेश्वर त्याला दर्शन देतो, परमेश्वर त्याला पावतो. आज आम्ही शोधला झटून त्याचा शोध केला पाहिजे. बायबल सांगतो येशू कोण आहे हा हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. आम्ही प्रयत्न करायला पाहिजे प्रभू काय आहे, येशूचं सामर्थ्य काय, येशू काय करत आहे, येशू आपल्या जीवनामध्ये काय करणार आहे, या गोष्टीचा आम्हाला एक विश्वास, या गोष्टीची एक आम्हाला आशा लागली पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं की लोक येशूचा जन्म राजा कुठे जन्मास केला आहे ते पाहण्यासाठी आपलं गाव, आपला परिसर, आपलं सर्वस्व त्यांनी सोडले, त्याचा शोध घ्यायला निघाले. पुढे जर बायबल वाचल्यानंतर मग बायबल सांगतं तो तारा तिथं थांबला. तो तारा बेथलेहममध्ये एका ठिकाणी थांबलेला आहे आणि त्या ताऱ्याच्या खाली एक गोठा होता. आता गोठ्यामध्ये तुमचा आणि माझा तारा प्रवेश होतो. त्यांना त्यांचं दर्शन झालं, पाहण्यासाठी निघाला, दर्शन झालं. आज आम्ही येशूला पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी फक्त प्रार्थना केल्यानंतर देव चमत्कार करतो, देव मला आशीर्वाद देणार, या गोष्टीपेक्षा आशीर्वादापेक्षा माझं जीवन प्रभूला समर्पित पाहिजे, माझं अंतःकरण प्रभूला समर्पित पाहिजे. देवाचं बायबल सांगतं परमेश्वरला काय पसंत आहे, परमेश्वर काय मागत आहे. देवाचं बायबल सांगतं स्तोत्र करता 51 अध्याय भग्न हृदय परमेश्वर जे भग्न हृदयाचे आहे, ज्यांचं हृदय भग्न आहे, तुटलेलं आहे, रडाळत आहे, देवाला मागत आहे, परमेश्वर ते हृदय तुच्छ मानत नाही तर त्याचा स्वीकार. हालेलुया. ही प्रभूची कृपा आहे. आणि बायबल सांगतं आम्ही पाहतो लूक वर्तमान 21 अध्याय आणि 3 वचनामध्ये वाचत असताना तो कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, परंतु तो कसा होता, देखणा होता. आज आम्ही देखील आमच्या विचाराने, आमच्या अविश्वासाने प्रभूपर्यंत येऊ शकत नाही, प्रभूला पाहू शकत नाही. याचं कारण काय, आमच्यामध्ये अजून तो ठेचणेपणा आहे, आमच्यामध्ये अजून तो मोडेपणा आहे, आमच्यामध्ये अजून ते बसण्याचं ठिकाण आहे. आम्ही एका जागेवर उभलेला आहे. प्रभूचं सांगतो परमेश्वराचं वचन तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे. येशया 60 अध्याय 1 वचनामध्ये सांगतं उठ प्रकाश मारो, आम्हाला उठायला पाहिजे, प्रकाश मारो, कारण प्रकाश तुझ्याकडे आहे. हालेलुया. आज देवाचं वचन बायबल सांगतं आज परमेश्वराने आपलं स्थान सोडलेलं आहे. जे त्याला त्या ठिकाणी गौरव होतं, त्या ठिकाणी सर्वस्व त्याच्या होतं, ते त्याने तुच्छ मानलं. तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याने काय केलं, या जगामध्ये जन्म घेतला, सगळं ते सोडून टाकलं आणि त्याने व्यवस्थापन ते व्यवस्थापन. आज आम्ही देवाच्या नामामध्ये उभा असताना, देवाच्या पवित्र स्थानामध्ये असताना परमेश्वर तुमचा आणि माझं हृदय जाणार, आमचं अंतःकरण जाणार आणि अंतःकरण जाणून परमेश्वर कार्य करणार. म्हणून बायबल सांगतं जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतात. जर काही विचार केला की प्रभूला पाहणार, येशूला पाहणार, त्या 12 वर्ष गाव असलेल्या स्त्रीने पाहिलं नाही. आता मी पुष्कळ वैद्याकडे गेलेलं आहे, सगळं मी केलेलं आहे, पैसा खर्च केलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु माझा विकार घडत झालेला आहे, मोठा जास्त होत झालेला आहे, मी बरी होईल नाही. आता मला येशूकडे जायला पाहिजे, आता मला येशूकडे जायला पाहिजे. आणि बायबल सांगतं तुम्ही विचार करा, मी त्याच्या फक्त वस्त्राला सगळ्याला, मी त्याच्या शरीराला, मी त्याच्या चरणाला स्पर्श करीन, माझा आजार बरा होईल. देवाची कृपा आहे, देवाचं सांगत आज दुनियाने झालेला आहे. प्रभूला जर आमची पाहण्याची इच्छा आहे, त्या जगाने काय केलेलं आहे आणि पाहतो तो ठेकला होता, तो वर झाडाच्या झाडात चढला आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी प्रभू चालला होता. प्रभूने वर पाहिलं, जर तुमची इच्छा आहे प्रभूला पाहायची, प्रभूला माहिती आहे की आज आम्ही या जागेवर बसलेलो आहे, कोणत्या अंतःकरणाने बसलेला आहे, कोणत्या विश्वासाने बसलेला आहे. जो विश्वासाने बसलेला आहे परमेश्वर त्याच्या जवळ येणार आणि म्हणणार माझा मुला मी आज तुझ्यामध्ये आहे, मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. कारण तू माझा आहे. जसे आता वाचत असताना प्रभूचं स्पष्ट सांगतं हा तू माझा आहे. जर आम्ही विश्वासाने बसलेला आहे प्रभू तुम्हाला म्हणणार हा तू माझा आहे. बसलेला
तुझ्याकडे यायचं, मला तुला घरी उतरायचं आहे. हालेलुया. आज परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी एकच आहे की प्रभूला तुमच्या घरामध्ये वस्ती करायची, प्रभूला तुमच्या घरामध्ये वस्ती करायची, प्रभूला तुमच्यामध्ये यायचं आहे. मग हे घर कोणतं आहे? हाताने बांधलेल्या घरामध्ये परमेश्वर राहत नाही, ओ लिपलेल्या घरामध्ये राहत नाही, ओ चुना दिलेल्या घरामध्ये राहत नाही, समिती दिलेल्या घरामध्ये प्रभू राहत नाही. परमेश्वराची वस्ती कुठं आहे? ग्रंथिकाराचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये मी वाचत असताना प्रभूचं वचन स्पष्ट सांगतं, तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्ही आणि मी देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये बसतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या मंदिराचा नाश करेल देव त्याचा नाश करेल. हालेलुया. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा बसतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? पुष्कळ लोकांना माहिती नाही. प्रभू आमच्यामध्ये राहतो, इकडं तिकडं तिकडं इकडं पळापळी करते, प्रभू त्यांच्यामध्ये आहे. तुझा आहे तुझ्यापाशी आणि जागा चुकणारशी. आमच्याजवळ आहे पण आम्हाला माहिती नाही. का माहिती नाही? आमचे डोळे बंद आहे, आध्यात्मिक डोळे बंद आहे. आम्हाला पाहण्याची इच्छा आहे, आम्हाला बघण्याची इच्छा नाही. कोण येशू आहे हे कधी आम्ही विचार केला नाही, आम्ही विचार करतो नाही. प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी आमच्या अंतःकरण शुद्ध पाहिजे. कधी शुद्ध होतं? आम्ही प्रभूजवळ गुडघे टेकायला पाहिजे, प्रभूजवळ गेला पाहिजे, एकांत बसलं पाहिजे. हे देवा मग माझ्यावर दया कर, माझ्या प्रधानवर शासन घालू का? प्रभूचं वचन सांगतं, मी परमेश्वर तुझी प्रार्थना ऐकतो, मी परमेश्वर तुझी प्रार्थना ऐकणारा देव आहे. कुणाची प्रार्थना ऐकतो? नीतिमानाची परमेश्वर प्रार्थना ऐकतो, धार्मिकाची ऐकतो. अधर्मीची प्रार्थना त्याला भेटणारी आहे. आणि मग देवाचं वचन बायबल सांगतं आम्ही अंतःकरणाने शुद्ध पाहिजे. याचा ग्रंथ वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की आमचं अंतःकरण, आमचं हृदय आम्ही खाण्याने किंवा सोड्याने जरी धुतलं तरी ते शुद्ध होऊ शकत नाही. परंतु येशूच्या रक्ताच्याद्वारे आमचं हृदय शुद्ध आहे. हालेलुया. ही देवाची कृपा आहे, ही देवाचं सामर्थ्य आहे. आणि मग बायबल सांगतं या ठिकाणी जे अंतःकरणाचे शुद्ध, अंतःकरण शुद्ध ठेवणं म्हणजे काय? प्रभूवर विश्वास. ज्या गोष्टी आमच्या मध्ये आहेत प्रभूला म्हटलं पाहिजे, हे देवा मी माझ्या जुन्या मनुष्याबरोबर, जुन्या स्वभावाबरोबर जो जुना मनुष्य आहे त्याला मी काढून टाकलेला आहे आणि नवीन मनुष्याला मी परिधान केलेलं आहे. हा नवीन मनुष्य कोण आहे? तर पवित्र आत्मा. आजच्या दिवसामध्ये देवाचं वचन, पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये असल्या पाहिजे. आणि जर प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये आहे, देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, परमेश्वराची कृपा आमच्यामध्ये आहे, आम्ही प्रभूला पाहू शकणार. या ठिकाणी मध्ये पुरुषोत्तम सांगतं 5 अध्याय 8व्या वचनामध्ये ते अंतःकरणाचे शुद्ध धन्य, कारण ते देवाला पाहतील. जगणे कसा होता? जगादार होता. पुष्कळाचं त्यांनी दुभाटलेलं होतं, पुष्कळाकडून 1 ऐवजी 4 घेतलेलं होतं. परंतु ज्या ख्रिस्ताचा जन्म, प्रभूचा आत्मा, प्रभूचा विश्वास त्याच्यामध्ये आला, त्यांनी सांगितलं प्रभू कधी? प्रभू घरामध्ये आला. येशू त्याच्या घरामध्ये आला आणि घरामध्ये आला सांगितलं प्रभूजी माझ्याजवळ जे आहे ते मी सगळ्यांना देऊन टाकतो. ज्याचा मी 2 पट घेतला त्याला 4 पट देतो, ज्याचा 4 पट घेतला त्याला 2 पट देऊन टाकतो. रिकामा झाला तुम्हाला आणि मला रिकामा व्हायला. जर ख्रिसमस साजरा करायचा आहे, नाताळ साजरा करायचा आहे, आम्हाला रिक्त व्हायला पाहिजे, आम्हाला मोकळं व्हायला पाहिजे. आमच्यामध्ये विश्वास पाहिजे की मी प्रभूला पाहणार, मी प्रभूला पाहणार. जर त्यांनी सांगितलं प्रभू कोण आहे, त्यांनी विचार केला का प्रभू कोण आहे असा? आम्ही विचार केला, प्रभूने आम्हाला दर्शन दिलं, त्याच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक देवाने आपल्याला केलेला आहे. त्याची कृपा आहे. हालेलुया. बायबल सांगतं तर पुढे जाऊन आम्ही वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येतंय योहान पुरुषोत्तम याचा 12वा अध्याय आणि 20 वचनामध्ये वाचत असताना काही वेगळी लोक होते, काही वेगळी लोक होते, प्रभूला न ओळखणारे लोक होते, येशूला न ओळखणारे लोक होते, येशूपासून दूर असलेले लोक होते. येशू कोण आहे हे त्यांना माहिती नव्हतं, येशू काय करतो हे पण माहिती नव्हतं. पण प्रभूचं वचन सांगतं योहान पुरुषोत्तम त्याचा 12वा अध्याय आणि 20वा वचन वाचत असताना त्यामध्ये खूप सुंदर प्रभूचं वचन सांगतं. या ठिकाणी काय म्हणतो वाचा? सणामध्ये आता लक्ष द्या,
मध्ये भला सण आणि आता पुढचा सण आहे क्रिसमस सण आहे. क्रिसमस सण साजरा करता पण पुष्कळ येते, पुष्कळ येणार. परंतु प्रभूचं वचन आज आमच्याशी काय बोलत आहे, आजच्या दिवसामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये देवाचं वचन आमच्याशी काय बोलत आहे याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण ते सणात उपासना कराव्यास आलेल्या लोकांपैकी काही लोक हेलेनी होते. हेलेनी म्हणजे प्रभूला न ओळखणारे, ईश्वराला मानणारे, ईश्वरापासून दूर असणारे असे लोक होते. प्रभूचं वचन सांगतात. परंतु न ओळखणारे लोक, प्रभूला न मानणारे लोक, प्रभूचं सामर्थ्य न ओळखणारे लोक प्रभूच्या जवळ आले, देवाच्या शिष्याजवळ आले आणि प्रभूचं वचन काय म्हणते पहा. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं सणाच्या दिवसामध्ये काही हेलेली लोक सणाच्या दिवसामध्ये आले होते. त्यांच्यापैकी काही लोक फिलिपाकडे आले. हेलेली लोक, हेलेली म्हणजे प्रभू माहिती नव्हता, येशू माहिती नव्हता. येशू कोण आहे, येशू काय करत आहे, येशू कसा आहे तुम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. त्यांच्यापैकी काही लोक देवाचा एक दास आहे त्याचं नाव फिलिप होतं. देवाच्या सेवकाकडे ते आले आणि देवाच्या सेवकाकडे येऊन त्याने म्हटले, काय म्हणत आहे महाराज. हालेलुया. कितीतरी बहिणींना देवाने मंडळीमध्ये निवडलेलं आहे. किती जणांना निवडलेलं आहे, निवडले का प्रभूने. आमेन. बायबल सांगतं या ठिकाणी किती लोक आले तुमच्याकडं, किती बहिणी आल्या, किती भाऊ आले, आम्हाला येशूला भेटायचं आहे. अहो तुम्ही गेलंच नाही तर येणार, तुम्ही सांगितलंच नाही तर ऐकणार कसं. प्रभू सांगतं कुणाकडे गेले, शिष्याकडे गेले. बायबल सांगतं या ठिकाणी फिलिप याच्याजवळ येऊन त्याने विनंती केली, बेस टाकर गाडीला ते बेस टाकर. फिलिप हे देवाचा दास आहे, देवाचा सेवक आहे आणि देवाच्या सेवकाने सेवकाकडे परमेश्वरी अधिकार दिला, देवाच्या लोकांकडे करून अधिकार दिला. त्याने आपले मार्ग पोषला आणि आपली पुढे इस्रायलच्या वंशाला विधीन करण्यासाठी देवाने आपल्या लोकांना निवडलं. आम्ही पाहतो वृद्ध गरीब लाजार आहे आणि श्रीमंत मनुष्य आहे. एक गरीब लाजार मिळा, श्रीमंत मनुष्य पण मिळा आणि दोघं मिळाल्यानंतर लाजार जो आहे अब्राहमाच्या मुलाशी बसलेला आहे आणि श्रीमंत मनुष्य जो आहे तो अधोलोकात आहे, ज्या ठिकाणी रडला आहे, जात नाही, तिथून तो हात मारत आहे, प्रभूजी मला तिकडे घ्या. प्रभूंनी सांगितलं तुम्हाला आता तिकडे येता येणार नाही. घरी आहे, घरा आहे. प्रभू माझ्या भावांना मी जाऊन सांगे मी गेलो तर ते माझा ऐकतील. प्रभूने सांगितलं तुला तिकडे आता जाता येणार नाही. त्या ठिकाणी माझे दास आहेत, माझे सेवक आहेत, त्यांचं त्यांनी ऐकायला पाहिजे. हालेलुया. आणि बायबल सांगतं देवचे जगत फिलिप याच्याकडे ते आले. कुणाकडे आले, निवडलेल्या लोकांकडे आले, निवडलेल्या सेवकाकडे आले, निवडलेल्या मनुष्याकडे आले आणि त्याला वाटले आम्हाला येशूला पाहायचं आहे. हालेलुया. निवडलेल्या लोकांना देवाचा मार्ग दिलेला आहे. निवडलेले लोकच प्रभूकडे घेऊन जाऊ शकतात. हालेलुया. बायबल सांगतं आंधळ्याला वाळ दाखवू शकेल का, दाखवू शकतो. दोघंही काय करतील, खड्ड्यात पडतील. पण ज्याला दृष्टी आहे, ज्याला नेत्र आहे, ज्याला दिसत आहे, दिसणं म्हणजे काय, जगातल्या गोष्टी नाही, अंतःकरण उघडं केलं पाहिजे, आध्यात्मिक नेत्र उघडे केलं पाहिजे. त्या आध्यात्मिक नेत्र उघडे करतो, आत्मिक दृष्टी आम्हाला परमेश्वर दाखवतो. आणि बायबल सांगतं या ठिकाणी वाचत असताना आणि त्यांनी गाडीला ती बेस दाखल केली, त्याच्याजवळ विनंती केली, महाराज येशूला भेटावे असे आमच्या मनात आहे. आमेन. किती बहिणी आहे, आमची बहिणी आणि रात्रीचा कालचा प्रवास सुरू केला. आम्ही भाऊ उद्या येणार आहे, अंगेरी जाऊन आले तरी उद्या येणार आहे. भाऊला भेटायला आलं तर तुमचं काम होणार नाही. येशूला भेटायला आलं तर ते तुम्हाला ही देवाची कृपा आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून स्तोत्र करता 115 आणि पहिल्या वचनामध्ये सांगतात दावीद राजा म्हणतो, हे देवा माझं नको
बायबल या ठिकाणी वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की कारण महाराज आम्हाला येशूला भेटायचं आहे. त्या शिष्याकडे, त्या प्रभूच्या दासाकडे येशूला भेटायचं आहे. येशूला भेटायचं असेल तर पहिलं कुठे यावं लागणार? मंदिरामध्ये, देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या कार्यामध्ये, ज्या जोपर्यंत परमेश्वराच्या स्थानामध्ये, परमेश्वराच्या पवित्र नामामध्ये तुम्ही आणि मी येऊ शकत नाही तोपर्यंत परमेश्वर आम्हाला भेटणार नाही. हालेलुया. ही देवाची कृपा आहे, ही देवाचं सामर्थ्य आहे. परमेश्वराची दया महान आहे. आणि बायबल सांगतं एका ठिकाणी जर प्रभू आमच्यामध्ये आहे, चमत्कार होत आहे. मी सांगितलं सुरुवातीला कॅन्सरसारख्या आजारमध्ये होत आहे, HIV सारख्या आजारमध्ये होत आहे, पुत्र संतान असलेल्या बहिणींना देव आशीर्वाद देत आहे. जे बंधनात आहे, जे बंधनातून काढत आहेत, पुष्कळांचे तर दिवस होण्याच्या प्रश्नाला देवाने घर जोडलेलं आहे. याचं कारण एकच आहे, प्रभू आमच्यामध्ये आहे, प्रभूची उपस्थिती आज आपल्यामध्ये आहे, प्रभूची कृपा आपल्यामध्ये आहे. आणि बायबल सांगतं असाच एक देवाचा दास मनुष्य वस्तूला होता. आणि तो कसा होता? जन्मापासून नबळा होता. आणि त्या ठिकाणी पाहतो वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येतं की तिसरा अध्याय आणि त्यामध्ये आणि वाचत असताना आम्हाला तिसरा अध्याय 6व्या वचनामध्ये आम्हाला वाचत असताना मग पेत्र, योहान आणि पेत्र हे देवाच्या मंदिराकडे निघालेले आहे. लक्षात आता याचं कनेक्शन करत आहे. या वचनामध्ये आमच्यामध्ये देवाचं अस्तित्व आहे, देव आमच्यामध्ये वस्ती करत आहे, पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, तर देव कार्य करतो. बायबल सांगतं पेत्र व योहान हे मंदिरामध्ये जात आहेत असे पाहून त्याने काहीतरी भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान याच्याकडे त्यांनी निरखून पाहिलं. देवाच्या दासाने त्याच्याकडे निरखून पाहिलं. देवाच्या दासाकडे काहीतरी मिळाल, चांगली रक्कम मिळेल, चांगले पैसे मिळेल या आशेने त्यांनी मागितलं. परंतु देवाच्या दासाने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि पेत्र म्हणाला आमच्याकडे बघ. काय म्हटलंय? पेत्र म्हणाला आमच्याकडे बघ. आता आमच्याकडे बघितल्यानंतर काय आहे का? तरी सांगा आमच्याकडे बघ. आज तुम्ही सर्व वचन सांगत असताना आमच्याकडे बघत आहे, पण काय आहे काय? फक्त शरीर तुम्हाला दिसत आहे. मनुष्य काय पाहू शकतात? बाहेरचं स्वरूप पाहतो आणि तरी आमचा आम्हाला परमेश्वर. हालेलुया. मग बायबल सांगतं पेत्र व योहान म्हणत आहे आमच्याकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या आशेने त्यांच्याकडे लक्ष लावले. पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने नाही, रुपये नाही, पैसा नाही, काय पण नाही, पण जे आहे आमेन. हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. बायबल सांगतं आमच्याजवळ सोने रुपये काय नाही, पण जे आहे ते आज मी तुला देतो. काय आमच्याजवळ? आमच्याजवळ काय? येशूची वस्ती आमच्यामध्ये, प्रभूच्या आत्म्याची वस्ती आमच्यामध्ये, प्रभूचा निवास आमच्यामध्ये आहे, प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये आहे, प्रभूचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. जे आमच्याजवळ आहे ते आम्ही करून करतो. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं आमच्याजवळ काय नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. आम्ही पण इतरांनी जे त्रासात आहे, दुःखात आहे, कष्टामध्ये, बंधनामध्ये त्यांना काय दिलं पाहिजे? येशू दिला पाहिजे. येशू दिला पाहिजे. जर तुम्ही येशू देता, येशू देणं म्हणजे काय? आम्ही त्या बहिणीकडे जायला पाहिजे. ताई विश्वास धरा, भाऊ विश्वास धरा, देव तुम्हाला मदत करेल, देव तुम्हाला सोडवेल, देव तुम्हाला मोकळे करेल. तुम्ही 2 शब्द फक्त बोला, देव त्यांच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करणार, देव त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायला सुरुवात करणार. बायबल सांगतं आमच्याजवळ काही नाही. त्यांना देवाने निवडलेलं आहे, ज्याला देवाने पाचारण केलेलं आहे, ज्याला देवाने बोलवलेलं आहे, त्या बहिणीजवळ, त्या भावाजवळ, त्या लेकरांजवळ काय नाही, पण त्यांच्याजवळ एक मात्र गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? येशू त्यांच्याजवळ.
जीवन त्यांच्याजवळ आहे. पहिले वाण वाचत असताना आम्हाला समजून येतं तर पहिले वाणाचं पुत्र आणि 5वा अध्याय 11-12 वचनामध्ये वाचत असताना 12 वचनामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. बायबल सांगतं पहिले वाण 5, 12, 18, 12 हा 12 वचन ज्याला त्याला जीवन लाभले आहे, त्याला देवाचा पुत्र लाभला नाही, त्याला जीवन लाभले. जिसके त्याला देवाचा पुत्र लाभलेला आहे, त्याला येशू लाभलेला आहे, त्याला येशू भेटलेला आहे, त्याला येशूने दर्शन दिलेलं आहे, त्याला जीवन आहे. तो मरणातून जीवनात आला पण ज्याला येशू लाभला नाही त्याला जीवन लाभला नाही. मग कष्ट आहे, दुःख आहे, त्रास आहे, खेद आहे, टेन्शन आहे, वादळ आहे. आता प्रभूला म्हणतात हे देवा मी ख्रिसमस साजरा करायला त्याच्या अगोदर माझं मन बदल, माझं अंतःकरण बदल, माझ्या अंतःकरणामध्ये तुझी उपस्थिती व्हावी, माझ्या अंतःकरणामध्ये तुझं अस्तित्व यावं तर ख्रिस्ताच्या आम्ही साजरे करू शकतो. आणि ते हेलेने पहिले येतं महाराज आणि फिरे बरा म्हणता फिरे महाराज मला येशूला पाहायचं आहे, मला येशूला भेटायचं आहे. येशू भेटणार का नाही, भेटणार का नाही? हा प्रेज द लॉर्ड. येशू भेटणारा देव आहे, येशू भेटणारा देव आहे, येशू आमच्याशी बोलणार आहे, येशू आमच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं लूक वर्तमान 7वा अध्याय वाचत असताना त्यामध्ये आम्हाला समजून येते. लूक वर्तमान 7वा अध्याय आणि 16 वचनामध्ये ज्यांची इच्छा आहे येशूला भेटायची, ज्यांची इच्छा आहे येशूला मला भेटायचं आहे, येशूला मला पाहायचं आहे, येशूला मला बघायचं आहे, येशूला माझ्या जीवनामध्ये कार्य करणार असा त्यांचा विश्वास आहे. परमेश्वराचं वचन बायबल तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज बोलत आहे. बायबल सांगतं प्रेषितांची कृत्य त्याचा 7वा अध्याय आणि 16 वचनामध्ये लूक वर्तमान 7वा अध्याय आणि 16 वचन हा तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले. भय का वाटलं? भय तो सर्वसमर्थ परमेश्वर आमच्या समोर आहे, आमच्या मध्ये आहे. स्तोत्र करता 18 अध्याय वाचत असताना आम्हाला समजून येतंय पृथ्वी हादरली, गंभीर झाली, तिचे पाय डगमगले. स्तोत्र करता याचा 18 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये मी आपल्या देवाला हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी माने ऐकली, मी मारलेल्या हाकाच्या काळी गेली, तेव्हा पृथ्वी हादरली, गंभीर झाली, कारण तिला काय झालं? पृथ्वी हादरली का? सर्वसमर्थ परमेश्वर उपस्थित होता, सर्वसमर्थ परमेश्वर का झाले का होता. कुणासाठी तो संकटात आहे, ते त्रासात आहे, ते दुःखात आहे, ज्यांच्यामध्ये येशू आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभूची उपस्थिती आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा सहवास आहे, त्यांच्यासाठी सुटकेसाठी तो आपलं स्थान सोडून आमच्यामध्ये येतो. बायबल सांगतं वर्तमान 7व्या अध्याय 16 वचनामध्ये त्यांना भय प्राप्त झालं, भीती वाटली. म्हणजे हात मागे देवाला आम्हाला प्रभूला भेटायचं आहे, प्रभूला भेटायचं आहे. आणि ज्या प्रभू त्यांना भेटायला भय सुटलं, आम्हाला पण भय सुटलं. कधी आम्ही जर पापामध्ये आम्ही बंधनामध्ये असतो आणि देवाच्या अस्तित्वाला बघा आपण रडतो, आम्हाला पश्चाताप होता, आम्हाला भय प्राप्त होतं आणि त्याच वेळी देवाचा अस्तित्व आमच्यामध्ये पवित्र आत्मा आमच्यामध्ये होतं. बायबल सांगतं त्याच भय प्राप्त झाले, तेव्हा सर्वात भय वाटले व ते देवाला गौरवित म्हणाले. आमेन. ते देवाला गौरवित म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेश उदयास आला आहे. आमेन. हालेलुया. देवाने आपल्या लोकांची भेट घेतली. जर तुमची इच्छा आहे मला प्रभूला भेटायचं आहे, मला प्रभूला भेटायचं आहे, प्रभूची इच्छा आहे माझ्या लेकरांना भेटण्यासाठी मी जाणार. हालेलुया. बायबल सांगतं हेलेली पैकी काही लोक फिलिपे म्हणाले आणि त्याला म्हणते महाराज आम्हाला येशूला भेटायचं आहे. आणि बायबल सांगतं पुढे वाचल्यानंतर येशूला भेटण्यानंतर भय प्राप्त झालं. बायबल सांगतं त्याने काय केलं नाही, आपल्या लोकांची माझं भेट घ्यायला गेलो. मी जर तुमच्याजवळ आलो, तुमच्या गावात आलो, भेट घ्यायला, मी असा न बोलता येईल का? न बोलता जाईल का? मी
सचिनच्या घरी तर गेलो न बोलता येईल का? प्रार्थना करा असं निघून का नाही बोलणार, दोन शब्द घालणार काय ते बोलणार. देव पण भेटायला आल्यानंतर आपल्या लेकरांना सांत्वन शब्द देणार. हालेलुया. जे सांत्वनाचे शब्द आहेत, जे आशीर्वादाचे शब्द आहेत, जे पवित्र आत्म्याकडे आलेले शब्द आहेत, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. देवाने आपल्याला उपाय कुणाची आपल्या हा शब्दाला नमन करा. देवाचे लोक बोलते जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते अंतःकरणाचे शुद्ध असते. लोक तुम्हाला काय म्हणतील याकडे पाहू नका, लोक तुम्हाला काय म्हणतील याकडे पाहू नका. तुमचं अंतःकरण तुम्हाला साक्ष दिलं पाहिजे, तुमचं हृदय तुम्हाला साक्ष दिलं पाहिजे. आणि मग देवाचं दर्शन तुम्हाला, प्रभूचं दर्शन आहे, प्रभूची कृपा आहे, प्रभूची दया आहे. आणि जर प्रभूची दया होती तुम्ही आढळू शकत नाही. प्रभूचं वचन पाहिलं सांगतं देव. आम्ही पाहतो रोमकरांचं पत्र याचा 8 अध्याय आणि 31 वचनामध्ये देव आम्हाला अनुकूल असण्यात आम्हाला प्रतिकूल कोण आहे? देव आम्हाला अनुकूल आहे, देव आमच्या पक्षात आहे, देव आमच्या बाजूला आहे. मनुष्य आपलं काय नाही. आमची इच्छा पाहिजे, आमची इच्छा असली पाहिजे. काय इच्छा असली पाहिजे? मला प्रभूला भेटायचं, मला प्रभूला भेटायचं. आणि जर प्रभूला भेटायची तुमची इच्छा असली, प्रभूची पण इच्छा आहे. काय इच्छा आहे? आम्ही प्रभूची इच्छा आहे. प्रभू भेटे लौट करा, प्रभु तुम्हारा भेटे लौट करा. हमको लौटना है, हमको फिर से आना है प्रभु के पास. हालेलुया. संसार की बातों को छोड़ देना है, संसार की हर एक बात जो है नाश की ओर लेकर जाने वाली है, मगर परमेश्वर का वचन आप शाश्वत जीवन की तरफ लेके जाने वाला है. हालेलुया. आणि म्हणून आम्ही म्हणायला पाहिजे आज मला प्रभूला भेटायचं. क्रिसमस तुम्हाला साजरा करायचा आहे, पहिल्यांदा प्रभूला भेटायचं आहे. प्रभूला भेटायचं असेल तर आमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे, आमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. प्रभूला भेटायचं देवाचं कौतुक केलं पाहिजे. हे देवा माझी प्रार्थना आहे, माझी विनंती आहे. परमेश्वराची प्रार्थना आहे. देवाची शुद्ध असो, वचनाचं वरे परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करू. आमेन.